नमस्कार, जय हिंद शिक्षक विद्यार्थी मित्र हो. मी अमोल देशमुख स्वागत करतो. शिक्षक व शिक्षकेतर भरती 1873 पदाची जी आहे ना, तर ती नवीन शासनाची मान्यता मिळालेली आहे. GR आलेला सगळ्यात मोठा अपडेट हे असं आहे की आता ही जी भरती आहे तर ही सरळ सेवेमार्फत होणार आहे ना. मी तुम्हाला नेहमी आतापर्यंत सांगत आलेलो आहे की शिक्षक भरती असेल, कुठल्याही कृषी विद्यापीठ असू द्या किंवा कुठल्याही विद्यापीठाची जी शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी भरती असते तर ती मेजरली जानेवारी ते जून जुलैपर्यंतच्या म्हणजे या 6 महिन्यामध्येच जास्त करून दिसत असते. कारण शाळा कॉलेज युनिव्हर्सिटीज बंद असतात आणि हाच एक सुप्रीम वेळ आहे, चांगला काळ आहे की ज्यामध्ये शिक्षक भरती, समायोजन, बदली, प्रमोशन ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना तर त्या इथेच होत असतात. आता आजच्या या व्हिडिओमध्ये शिक्षकांची किती पदं आहेत, शिक्षकेतर किती पदं आहेत, लिपिक संवर्गाची किती पदं आहेत, काय आहेत, सगळी माहिती जी आहेत ना तर ती यामध्ये पाहणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जाहिरात कधी येऊ शकते हे देखील आपण बारीक निरीक्षण करणार आहोत. तत्पूर्वी आपली ही जी महालिपिक भरती आहे, आगामी जवळपास 15,000+ पदांसाठी महाराष्ट्र शासनातर्फे जे आहे तर ती लिपिक पदाची जी आहेत ना तर ती भरती जाहीर होणार आहे. 15,000+ 100% जास्तच असणार आहे. कारण आता ही जी 1873 पदं आहेत यापैकी जवळपास 1100 पदं जी आहेत ना तर ती लिपिक संवर्गाची असणार आहे किंवा पर्यवेक्षक किंवा लॅब अटेंडंट संवर्गाची असणार आहे. तर त्यासाठी आपली ही जी बॅच आहे तर ही तुम्ही आजच जॉईन करू शकता. यामध्ये तुम्हाला तुमचे 4ही विषय तसेच मुलाखत असेल ही सगळी आणि टायपिंग टेस्ट या सगळ्यांची 0 तयारी करण्यात येणार आहे. बशर्ते तुमचं फक्त ग्रॅज्युएशन असायला पाहिजे आणि तुम्ही टायपिंग ठीक आहे, टायपिंगचा तुम्ही आता ॲडमिशन जरी घेतलं तरी चालेल. जुलै-ऑगस्टमध्ये जे आहे तर ते निकाल वगैरे तुम्हाला मिळू शकतात. तसेच आपली आरोग्य सेवक भरती जी आहे तर ती देखील आहे. आपलं ई-स्वयंचं ॲप्लिकेशन आहे, डाउनलोड करा. 7066-155-355 नंबरवरती जर तुम्हाला काही दिक्कत, डाऊट, कोणती परेशानी आली तर तुम्ही अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता. आता हा बघा, हा GR आहे माझ्या पाठीमागे. ठीक आहे, हा जो GR आहे तर हा कधीचा आहे? हा GR आहे 16 मार्च. ठीक आहे, म्हणजे आजचाच हा GR आहे. आणि यामध्ये महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर संवर्गातील सरळ सेवेतील रिक्त पदे 100% भरण्यास मान्यता देण्याबाबत 100% ही जी पदं आहेत ही कशाने भरल्या जाणार? सरळ सेवेतील पदे 100% भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे या अगोदर जे आहेत ना तर ती 50%चं पदं भरण्यासाठी जे आहे तर शासनाने मान्यता दिली होती. पण आता सगळीच्या सगळी पदं जी आहेत तर ती सरळ सेवेने भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. आता यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे आपण ते पण थोडंसं बघून घेऊया. ठीक आहे, बघा, शिक्षक संवर्गातील आता ही प्रस्तावना आहे आणि प्रस्तावनाचाच भाग जो आहे तर तो खाली असतो. प्रस्तावना समजून घेऊया. शिक्षक संवर्गातील 729 व शिक्षकेतर संवर्गातील 1142 अशी 1873 नियमित पदे आणि बाह्य यंत्रणेद्वारे घ्यायची 49 सेवांना मान्यता प्राप्त आहे. ठीक आहे, मान्यता प्राप्त आहे. आणि यामध्ये त्यांनी पुढं काय सांगितलेलं आहे की लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील पदे वगळता म्हणजे MPSCची म्हणजे जी पदं आहे PhDची ती वगळता अन्य संवर्गातील सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे 50% भरण्याची अनुमती देण्यात आली आहे. म्हणजे अगोदर जे आहे ना तर ती 50% पदं भरण्याची जी आहे ना तर ती परमिशन होती. आता पुढे शासन निर्णय काय सांगतो ते समजून घेऊया. 1/12/2000 रोजीच्या आकृतीबंधानुसार व तदनंतर मंजूर करण्यात आलेल्या पशुवैद्यकीय मत्स्य विज्ञान विद्यालयातील मंजूर पदापैकी सरळ सेवेतील रिक्त असलेली 100% पदे भरण्यास पुढील अटीच्या अधीन राहून मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे 2022च्या या GR नुसार त्याच्यानंतर जर काही पदं झाली असेल तर त्यांनी काय केलेलं आहे की त्यांना मान्यता दिलेली आहे. आता मान्यतेच्या अगोदर यामध्ये काही विभागामध्ये नवीन जे कॉलेजेस आहेत तर त्यांना देखील मान्यता देण्यात आलेली आहे. जसं की अकोला, अहिल्यानगर, बारामती, पुणे, परळी येथे नवीन विद्यालय जे आहे ना तर ते सुरू करण्यात आलेलं आहे. मोर्शी, अमरावती येथील नवीन विज्ञान महाविद्यालय जे आहे तर ते स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे पदसंख्येत वाढ झालेली आहे. हे देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे. आता पुढे काय सांगितलेलं आहे? ठीक आहे, म्हणजे आता ही जी 1871 पदं आहे तर ती आहेच. पण आता यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे की विद्यापीठाच्या शिक्षक व शिक्षकेतर रिक्त पदे पारदर्शकपणे पार पडण्याच्या अनुषंगाने म्हणजे ही जी भरती आहे तर ही काय म्हणजे ट्रान्सपरंटली पार पाडायला गेले पाहिजे. त्या अनुषंगाने 26/9/2025 रोजीच्या शासन निर्णयाच्या कार्यपद्धतीचे अनुपालन करण्यात यावे. आता
26/9/2025चा जो शासन निर्णय त्याने काय सांगितलेला आहे की सदरील आता ही पदं जी आहेत तर ती विद्यापीठाची आहे. तर या निर्णयान्वये असं सांगण्यात आलेलं आहे की विद्यापीठ काय करेल, जाहिरात देईल किंवा विद्यापीठ TCS किंवा IBPS यांच्यासोबत करार देखील करू शकता. आता सरळ सेवेचं नाव आलेलं आहे. तर एक स्टँडर्ड प्रोसेस आहे की तुम्ही जाहिरात द्यायला पाहिजे. जाहिरात दिल्यानंतर तुम्ही ऑनलाईन फॉर्म घेणार, नंतर त्यांची परीक्षा आणि मुलाखत, परीक्षा किंवा मुलाखत असं आहे. परीक्षा असेल तर परीक्षा, मुलाखत असेल तर मुलाखत, सॉर्टिंग वगैरे होऊन नंतर मग त्यांना जॉईनिंग देण्यात यावी अशी कार्यपद्धती जी आहे तर ती यामध्ये टाकलेली आहे. यामध्ये आता सरळ सेवेनं जे आहे ना तर ते भाष्य केलेलं आहे. आणि या अगोदर देखील संभाजीनगरची एक शिक्षण विभागाची एक जाहिरात आली होती की जसं TETचं एक पोर्टल आहे शिक्षक भरतीसाठी, तर त्याच पद्धतीने नॉन टीचिंग शिक्षकेतर कर्मचारी म्हणजे लिपिक संवर्गाते असतील, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक असतील, लॅब अटेंडंट असतील आणि शिपाई असतील, ही सगळी पदं जी आहेत तर TET पोर्टलच्या याच्यावर आधार जसं आहे तर तसंच त्या पद्धतीचं एक नवीन पोर्टल जे आहे तर ते सुरू करण्याची देखील जे आहे तर ती चांगल्या वरिष्ठ लेवलवरती, मोठ्या लेवलवरती चर्चा आहे. नजीकच्या काही काळामध्ये आपल्याला जे आहे तर ते नक्कीच याविषयी कन्फर्म असं अपडेट मिळेल की शिक्षकेतर कर्मचारी जे आहे तर ते सरळ सेवेने जर भरली जाणार आहेत का. मला विचारलं तर 90% जे आहे तर ती सरळ सेवेने भरली जाण्याची प्रोसेस जी आहे तर ती पूर्ण जवळपास झालेली आहे. इथून पुढे जाहिराती जी आहेत तर ते तुम्हाला सरळ सेवेचे दिसेल. त्याच पद्धतीनं हा जो GR आहे हा माहिती सांगत आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. बाय द वे ही जी PDF आहे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. आता पुरतं एवढंच थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.